जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोणत्या प्रकारचं समांतर आरक्षण शिक्षक भरतीमध्ये जास्त फायदेशीर आहे, ते कोणतं आरक्षण आहे जे असून नसल्यासारखं आहे, किंवा कोणत्या आरक्षणाचे उमेदवारच या ठिकाणी जे आहे मिळत नाही आणि कालांतराने त्या जागा कन्वर्ट करून जे आहे दुसऱ्या आरक्षणासाठी द्यावं लागतं, त्याविषयी जे आहे थोडक्यामध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि आपल्याला येत्या शिक्षक भरतीच्या जाहिरातीनंतर पवित्र पोर्टलच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन हवं असेल तर आपल्यासाठी अवेलेबल आहे गायडन्स बॅच। या बॅचमध्ये पवित्र पोर्टलच्या संदर्भामध्ये जे आहे कंप्लीट व्हिडिओ सिरीज असणार आहे, प्रेफरन्सेसच्या बाबतीमध्ये गाईड केल्या जाणार, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या संदर्भामध्ये किंवा आपल्याला आलेल्या प्रेफरन्सेसच्या संदर्भामध्ये किंवा मुलाखतीसाठी जे काही तुम्हाला जायचं आहे त्या संदर्भामध्ये डेमो सेशन असणार आहे। टेलिग्रामचा ग्रुप आहे डिस्कशन करण्यासाठी आणि जास्तीत जास्त उमेदवारांच्या याच्या माध्यमातून जे आहे शंका सोडवल्या जाणार आहेत। त्यासाठी आपल्याला प्ले स्टोअरला जाऊन मास्टर टीचर हे जे ॲप आहे डाउनलोड करून घेता येणार आहे। याच्यासोबतच जर टीईटी सीटीईटीच्या संदर्भामध्ये आपल्याला मार्गदर्शन हवं असेल तर ते देखील तुम्हाला या ठिकाणी ॲपवरती उपलब्ध आहे। त्यासोबतच ॲपमध्ये जाऊन आपण पुस्तके देखील टीईटीसाठी सीटीईटीसाठी परचेस करू शकता किंवा जवळच्या बुक स्टॉलला देखील आपण या ठिकाणी पुस्तकांची मागणी करू शकता। बघा मित्रांनो, आपल्याला जे आहे आरक्षणाचं जे काही धोरण आहे शासनाचं ते थोडक्यामध्ये माहिती आहे। आरक्षणाच्या संदर्भामध्ये मी जे आहे ऑलरेडी एक सेशन आपल्या या यूट्यूब चॅनलवरती घेतलेलं आहे। आता या सेशनच्या माध्यमातून आपण कोणत्या प्रकारचं समांतर आरक्षण जे आहे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, म्हणजे आपल्या कॅटेगरीचा जनरल जो कट ऑफ आहे तो जरी थोडासा हायर लागला तरी देखील जर आपल्याकडे कोणतं तरी समांतर आरक्षण असेल तर निश्चितपणाने आपल्या सिलेक्शनचे चान्सेस वाढतात। थोडक्यामध्ये तुम्हाला रिझर्वेशनचा जो काही खेळ आहे तो एक्झॅक्टली कसं काम करतं, कसं वर्क करतं ते थोडक्यामध्ये सांगतो, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल। हे बघा, या ठिकाणी ना तुम्हाला आरक्षण दिसतंय, ठीक आहे। या ठिकाणी जे आहे आपल्याला टोटल आरक्षण जेवढं आहे तेवढं या ठिकाणी लक्षात येते। बघा, आरक्षण दोन प्रकारचं आहे। एक आरक्षण आहे व्हर्टिकल, ठीक आहे, ज्याला की आपण या प्रकारचं आरक्षण म्हणूया, जो की महाराष्ट्रामध्ये 72% आहे, 72%, जो की SC ST VJ NTB CED त्यानंतर SBC OBC EWS आणि मराठा समाजाचं SCBC असं 72%। आणि दुसरं आरक्षण जे आहे तो आडवं आरक्षण आहे, ज्याला आपण हॉरिझॉन्टल रिझर्वेशन असं म्हणतो। आता हॉरिझॉन्टल रिझर्वेशन जे आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे, जसं की महिला, माजी सैनिक, दिव्यांग, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर, त्यानंतर पदवीधर अंशकालीन आणि अनाथ, असं 8 प्रकारचं जे आहे समांतर आरक्षण देखील आहे, ठीक आहे। हे कदाचित तुम्हाला माहिती आहे। आता आडवं आरक्षण देखील म्हटलं ना तर आपण या ठिकाणी जे आहे 72% आरक्षण आडवं देखील आहे आणि 72 उभं आहे, म्हणजे राहिलेला जो 28% आहे तो जनरल कोट्याला जातो प्रत्येकाच्या। आता लक्षात आलंय की आता समांतर आरक्षणाच्या ज्या काही जागा आहेत त्या रिझर्व आहे। उदाहरण म्हणून जर तुम्हाला सांगायचं झालं की कोणतीही एक कॅटेगरी असू द्या, समजा SC कॅटेगरी आहे आपली आणि या SC कॅटेगरीला 100 जागा आलेल्या आहेत, तर या 100 जागांचं जे डिवायडेशन असणार आहे 72 जागा ज्या आहेत समांतरला जातील, समांतर आरक्षण 72 त्यापैकी, ठीक आहे। 72 जागा, एक मिनिट, या 100 पैकी 72 जागा समांतर आरक्षणला जातील आणि या ठिकाणी जे आहे बाकीच्या ज्या जागा आहेत ते सर्वसाधारणला असेल। समजून घ्या एकदा, हा प्रकार तुमच्या लक्षात आला ना तर तुम्हाला फार जास्त या ठिकाणी डोकं लावायचं काम नाहीये, कारण आपल्याला प्रेफरन्सेसच्या संदर्भामध्ये जे आहे ज्यावेळेस संपूर्ण मार्गदर्शन हवं असेल तर त्यावेळेस जे आहे या बाबी देखील आपल्याला लक्षात घ्यायच्यात, कारण आपल्याला द्यायचे प्रेफरन्सेस। बघा, समजा SC कॅटेगरीच्या 100 जागा आल्या, कोणत्याही कॅटेगरीचा, ठीक आहे, SC नाही प्रत्येक कॅटेगरीचं उदाहरण असंच असणार आहे। SC कॅटेगरीच्या जर 100 जागा आल्या त्यापैकी 72 जागा या समांतर आरक्षणाला असणार आहे आणि केवळ 28 जागा या सर्वसाधारण
उमेदवारांसाठी असणार आहे. समजा समजा मी एसटी उमेदवार आहे, ठीक आहे, परंतु मला दुसरं कोणतंच आरक्षण नाही, एससीच उमेदवार आहे, परंतु एससीच्या 100 जागा आल्या तरी माझा काही फायदा नाही. त्या 100 पैकी मी 28 जागालाच पात्र आहे. कारण काय, मी महिला नाही, मी माजी सैनिक नाही, मी दिव्यांग नाही, मी प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, त्याच्यानंतर काय राहतं पदवीधर, अंशकालीन आणि अनाथ. या 8 पैकी मी काहीच नाहीये. म्हणजे काय, 100 जागा येऊन माझा फायदा आहे का? नाही. मी फक्त या 28 जागांसाठी या ठिकाणी जे आहे पात्र आहे. एक गोष्ट. आता समांतर आरक्षणाचे प्रकार आहेत, ठीक आहे. समांतर आरक्षणाचे प्रकार आपल्याला आताच सांगितले, हे आहे. आता याच्यापैकी ना कोणतं आरक्षण या ठिकाणी जे आहे फायदेशीर आहे, जास्त फायद्याचं आहे, ठीक आहे. बघा आता इथे टक्केवारी दिली, महिलांना 30% देण्यात आलेलं आहे वेटेज, 30% जागा एकूण प्रवर्गाच्या. समजा आता ही एससी कॅटेगरी आहे, एससी कॅटेगरीला जेवढ्या जागा आल्या त्या जागांच्या 30% जागा महिलांना जाणार, 30% सर्वात मोठा रेशो आहे. त्यानंतर 15% जागा माजी सैनिकाला आहे. त्यानंतर दिव्यांग 4%, खेळाडू 5, प्रकल्पग्रस्त 5, या ठिकाणी भूकंपग्रस्ताला 2, अंशकालीनला 10 आणि अनाथ प्रवर्गाला जे आहे 1, असा 72चा आकडा आहे. आता यापैकी ना फार जबाबदारीपूर्वक काही स्टेटमेंट मी या ठिकाणी करू इच्छितो. बघा महिलांना जो आहे फार जास्त बेनिफिट होणार नाही. बऱ्याच महिलांना या ठिकाणी शॉक बसला असेल, कसं काय सर महिलांचं मेरिट तर खाली जाते. तर लक्षात घ्या, पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये जर आपण बघायचा प्रयत्न केला तर जे आहे पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांची संख्या जास्त राहते, ठीक आहे. त्याच्यामुळे महिला म्हणून जे आहे इथे जरी 30% रिझर्वेशन असेल तरी देखील महिलांचं मेरिट फार जास्त कमी येणार नाही. या प्रवर्गाच्या समजा एससी प्रवर्ग आहे, याचा जो जनरलचा एससी जनरलचा मेरिट जर का समजा 130 लागला तर फार तर जे आहे महिलांचं प्रवर्ग एससी महिलामध्ये 129 पर्यंत जाईल, म्हणजे एखाद्या मार्कांचा फरक राहील. महिलांना जे आहे जरी 30% रिझर्वेशन असेल तरी देखील शिक्षक भरतीमध्ये महिलांचं प्रमाण फार जास्त असल्या कारणाने हा माझा अंदाज आहे, ठीक आहे, अंदाज आहे, फार जास्त फायदा होणार नाही, ठीक आहे. आता दुसरं रिझर्वेशन आपण बघूया. दुसरं रिझर्वेशन आहे या ठिकाणी माजी सैनिकांचं, आणि माझ्या माहितीप्रमाणे जे आहे माजी सैनिकांच्या उमेदवारांना जे आहे खूप जास्त फायदा आहे. एक तर या ठिकाणी डिस्क्लेमर मी देऊ इच्छितो की माजी सैनिकांच्या रिझर्वेशन वरती माजी सैनिक हा स्वतःच उमेदवार असावा लागतो. माजी सैनिकांचं पाल्य, माजी सैनिकांची पत्नी हे चालत नाही, ठीक आहे. शिक्षक भरतीमध्ये माजी सैनिक हा उमेदवार स्वतः माजी सैनिकच असायला पाहिजे, स्वतःच उमेदवार असला पाहिजे, ठीक आहे. हा आता दुसरी गोष्ट म्हणजे जे शहीद झालेले जवान आहेत, तर शहीद जवानाची पत्नी किंवा शहीद जवानाचं पाल्य यांना रिझर्वेशन आहे, म्हणजे हेच ठीक आहे, त्यांना माजी सैनिक मध्येच कन्सिडर केल्या जातं. आता हे उमेदवार ना फार कमी आहे, ठीक आहे, फार जास्त कमी आहेत. इथे जे 15% रिझर्वेशन आहे प्रत्येक कॅटेगरीला, या उमेदवारांचं मेरिट जे आहे फार जास्त कमी येतं. आता कमी म्हणजे किती येईल, तर यांच्या समजा आपण इथे एससी कॅटेगरी घेऊन चाललोय ना उदाहरण म्हणून. तुम्ही म्हणाल सर तुम्ही एससीच का बरं घेताय, काही नाही, कोणती जरी घेतली तर एक उदाहरण म्हणून देतोय की कारण काय तिथे 1 नंबरला कॅटेगरी आहे म्हणून, ठीक आहे. हा आता एससी कॅटेगरीच्या माजी सैनिकाला जे आहे या समजा एससी जनरलचा कट ऑफ 130 लागला, 130 लागला उदाहरण म्हणून सांगायला, तर माजी सैनिकांचा कट ऑफ जे आहे 100 पण लागू शकेल, एवढा जास्त फरक असेल माजी सैनिकांचं आरक्षण. कारण माजी सैनिक उमेदवारच नाहीये. मागच्या 2022 ची जेव्हा भरती झाली, 2022च्या भरतीमध्ये माजी सैनिकांचे उमेदवारच नव्हते. अक्षरशः 1 मार्क जरी राहिला असता माजी सैनिकाला तरी तो लागला असता, ठीक आहे, पण तो उमेदवारच उपलब्ध झाला नाही. म्हणून जे आहे या जागा कन्वर्ट झाल्या, ठीक आहे, रूपांतरित फेरी लागली, रूपांतरित, हा आपण काय म्हणूया त्याला, रूपांतरित फेरी, कन्वर्टेड राऊंड. कन्वर्टेड राऊंड लागला. आता हा कन्वर्टेड राऊंड कसा राहतो बघा, माजी सैनिक मिळाला नाही, ठीक आहे, मग आता या जागा कोणाला द्यायच्या,
तशाच ठेवायच्या का? नाही, तसं नाही ठेवता येते. त्या जागा जातात, बदल होतो, त्याला कन्वर्ट केलं जातं. या जागा कुठे जातात माहितीये का? समजा ही जागा आहे ना SC माजी सैनिक, तर मग ही जागा काय होते माहितीये का? माजी सैनिक मिळालेला नाहीये, ठीक आहे, मग ही जागा रिटर्न होते SC जनरल साठी, ठीक आहे, SC जनरल साठी. आता हीच जागा समजा OBC राहिली असती, OBC माजी सैनिक राहिला असता तर ना ही जागा रिटर्न झाली असती कुणासाठी? OBC जनरल साठी. लक्षात येतं? जागा कन्वर्ट होतात, परंतु केव्हा? जेव्हा सगळ्याच उमेदवारांपैकी जे आहे कुणीही उमेदवार त्या रिझर्वेशनचा सापडला नाही तर, ठीक आहे. म्हणजे माजी सैनिक जर का तुम्ही असाल तर खूप जास्त स्कोप तुम्हाला आहे. आता येऊया आपण तिसऱ्या आरक्षणाकडे, दिव्यांग उमेदवारांचं रिझर्वेशन. दिव्यांग उमेदवाराला 4% रिझर्वेशन आहे, मान्य आहे. आता बऱ्याच दिव्यांग उमेदवारांना जे आहे ना, या ठिकाणी गोड गैरसमज आहे की आमचं मेरिट फार कमी लागतं. तसं होत नाही. हे बघा, मला ना कुणाला खुश करण्यासाठी या ठिकाणी ना व्हिडिओ बनवण्याचा नाद नाही. जे रियालिटी आहे, माझा जो अनुभव आहे, कारण 8 वर्ष मी या ठिकाणी शिक्षक भरतीवरती खर्च केलेले आहे. माझं ज्ञान, माझं कौशल्य, माझा अमूल्य वेळ, या सगळ्या बाबी मी जे आहे ना या शिक्षक भरतीवर खर्च केलेले आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला व्हावा म्हणून मी या ठिकाणी उभा असतो. जे काही तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो तो सगळं मागच्या अनुभवाच्या बळावर आहे, ठीक आहे, आणि माझ्या कौशल्याच्या बळावर. हे गोष्ट लक्षात आली असेल. हा, तर आता जे आहे दिव्यांग उमेदवाराच्या संदर्भामध्ये तुम्हाला सांगतोय, दिव्यांग उमेदवाराला 4% रिझर्वेशन आहे, परंतु शिक्षक भरतीमध्ये जे आहे दिव्यांग उमेदवाराचं मेरिट कमी जाणार नाही, नाही जाणार कमी. कारण काय आहे बघा, जेव्हा TITची एक्झाम झाली, TITच्या एक्झाम मध्ये जे दिव्यांग उमेदवार आहे त्यांच्यापैकी बऱ्याच उमेदवारांनी लेखनिक घेतला, रायटर घेतला, ठीक आहे, त्यांना एक्स्ट्राचा टाइम वाढून मिळाला आणि त्या कारणाने जर आपण टॉपरच्या यादीमध्ये बघितलं तर खूप जास्त उमेदवार या ठिकाणी जे आहे दिव्यांग प्रवर्गाचे आहेत. म्हणजे दिव्यांग उमेदवारांना आपल्या शिक्षक भरतीमध्ये खूप जास्त मेरिट या ठिकाणी पाहायला मिळतो. कारण त्यांना जे आहे या दोन बाबी तुम्हाला सांगितले, एक तर रायटर मिळालंय, सर्वांना नाही मिळाला पण बऱ्याच उमेदवारांनी घेतलाय, ठीक आहे, आणि ज्यांना रायटर मिळाला त्यांना एकदम पेपर छोटा होता, कारण 180 मार्कांचाच पेपर त्यांना दिला होता, 200 मार्कांचा पेपर नव्हता. त्यांना जे आहे वेळ पण अधिक देण्यात आला होता, ठीक आहे, अधिक वेळ होता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांना दिला होता रायटर. म्हणजे आता या 3 गोष्टींचा फायदा त्यांना झालेला आहे. त्याच्यामुळे बरेच दिव्यांग उमेदवार असे आहेत ज्यांना चांगला स्कोर आहे. आणि दुसरी महत्त्वाची इंटरेस्टिंग गोष्ट सांगतोय या ठिकाणी की दिव्यांग उमेदवार जे आहे जरी हाय स्कोर वाले असेल तरी देखील त्यांचं सिलेक्शन दिव्यांग मधूनच होतं, त्यांचं सिलेक्शन जनरल मध्ये होत नाही. लक्षात आलं का? जनरल मध्ये होत नाही म्हणजे बिलकुलच होत नाही असं नाहीये, पण समजा त्यांनी पहिला प्रेफरन्स या जिल्ह्याला दिला आणि तिथे जर दिव्यांगची जागा असेल तर त्याचा विचार दिव्यांगसाठी अगोदर होतो आणि नंतर त्याच्या जनरल साठी होतो. लक्षात आलंय? हा, चुकीचा अर्थ घेऊ नका. म्हणून जे आहे दिव्यांग उमेदवारांचा जो काही स्कोर आहे, जो मेरिट आहे, तो त्यांच्या कॅटेगरीच्या 1 किंवा 2 मार्कानेच फक्त जे आहे खाली येऊ शकेल, फार जास्त खाली येणार नाही. तिसरं आहे खेळाडू. बघा, खेळाडूचं आरक्षण एक असं आरक्षण आहे जे की या ठिकाणी जे आहे ज्यांच्याकडे सर्टिफिकेट हवंय आणि क्रीडा अधिकाऱ्यांच्या वतीने ते व्हेरीफाय झालेलं असावं. जर आपल्याकडे क्रीडा अधिकाऱ्याचं व्हेरीफाय केलेलं सर्टिफिकेट नसेल तर असं सर्टिफिकेट या ठिकाणी शिक्षक भरतीमध्ये व्हॅलिड ग्रेड धरल्या जात नाही. लक्षात घ्या. आता खेळाडूचं जे आरक्षण आहे 5% आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे शिक्षक भरतीमध्ये खेळाडूंचं प्रमाण जे आहे अतिशय कमी आहे, अतिशय नाही पण बऱ्यापैकी कमी आहे. म्हणून खेळाडूचं जे आरक्षण आहे त्यांच्या कॅटेगरीच्या तुलनेमध्ये, समजा कोणतीही कॅटेगरी जरी घेतली, जनरल त्या कॅटेगरीच्या जनरलच्या तुलनेमध्ये जे आहे 10 ते 15 मार्कांचा साधारणपणाने जे आहे फरक येतो. काही कॅटेगरीमध्ये तर याच्यापेक्षा जास्त मोठा फरक आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण खेळाडू आपल्याकडे फार कमी आहे. लक्षात आलंय? हा, आता बघा तिसरा आहे प्रकल्पग्रस्त. बघा, माझ्या माहितीप्रमाणे प्रकल्पग्रस्त दाखले असलेले उमेदवार शिक्षक भरतीमध्ये खूप जास्त आहेत, खूप जास्त आहे.
आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतोय, प्रकल्पग्रस्त असेल, भूकंपग्रस्त असेल, हे दोन्ही प्रमाणपत्र जे आहे कॅन्डिडेटचे स्वतःच्या नावाचे असले पाहिजे आणि 14 मे 2025च्या पूर्वी स्वतःच्या नावावर असायला पाहिजे, नंतर नाही चालत. हजबंडच्या नावावरचं, भावाच्या नावावरचं, वडिलांच्या नावावरचं चालत नाही, स्वतःच्याच नावाचं असायला पाहिजे. आता प्रकल्पग्रस्ताच्या मेरिटचं जर का आपण विचार केला, जरी या ठिकाणी 5% रिझर्वेशन असेल तर उमेदवार या ठिकाणी जे आहे खूप अधिक प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि उमेदवार फार जास्त असल्या कारणाने यांचं जे मेरिट आहे मित्रांनो, ते जे आहे त्यांच्या जनरल कॅटेगरीच्या, जनरल म्हणजे लक्षात घेत जा, त्या कॅटेगरीचं जनरल म्हणजे ज्यांना समांतर आरक्षण नाही, त्याच्या तुलनेमध्ये जे आहे किमान 4 ते 5 मार्कांच्या डिफरन्सने या ठिकाणी लागू शकतात. ठीक आहे, प्रत्येक कॅटेगरीमध्ये प्रकल्पग्रस्त असेल तर आपल्या कॅटेगरीचा जनरलचा उमेदवार कितीला लागलाय त्याच्यापैकी 4-5 मार्क खाली ते जाऊ शकतात. एखादी कॅटेगरीमध्ये खाली जाईल, पण ऍव्हरेज जे काही लागेल ते तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. त्याच्यानंतर भूकंपग्रस्त आहे. मग भूकंपग्रस्त प्रमाणपत्र असलेले उमेदवार शिक्षक भरतीमध्ये खूपच कमी आहे, खूप कमी आहे. म्हणून यांचं जे रिझर्वेशन, यांचं जे आरक्षण आहे ते जनरल पेक्षा ना मी असं म्हणेल या ठिकाणी 20 ते 25 मार्कांचा फरकाने या ठिकाणी समांतर आरक्षण जातो. 20-25 मार्काने ऍक्युरेट जातं. कारण एखादा जर का मेरिट या ठिकाणी 125 लागला कोणत्याही कॅटेगरीचं जनरलचं, तर यांनी समजून जायचं की 100 वाला देखील कॅन्डिडेट लागतो जर त्याच्याकडे भूकंपग्रस्त असेल तर. कारण भूकंपग्रस्त असलेले उमेदवार माझ्या अनुभवाप्रमाणे, ठीक आहे, मागचा अनुभव जे आहे त्याप्रमाणे सांगतोय. कधी कधी माझा अनुभव समजा 19-20च्या फरकाने चुकू शकेल, पण एवढं मी सांगितलं होतं की 100 आणि आता झालंय 10, असं होत नाही. ठीक आहे, जवळपास राहतो. एक गेस सांगतोय. पण तो तुमच्यापैकी बरेच जण विचारतात ना मला की सर मग मी सेफ असेल का, माझं होऊ शकेल का, म्हणून तुम्हाला ना एक थोडस अंदाज सांगत आहे. आता याच्यामध्ये जागांचा काही संबंध आहे का? काही संबंध नाही. जागा किती येऊ द्या, जागा किती पण येऊ द्या, त्याच तुलनेमध्ये उमेदवारी इथे उपलब्ध आहे. ठीक आहे. हा, आता आणखी एक खतरनाक आरक्षण आहे बघा, पदवीधर अंशकालीन. पदवीधर अंशकालीन जे आहे अतिशय कमी उमेदवार, सर्वात कमी जर का उमेदवार कोणते असेल ते आहेत माजी सैनिक आणि पदवीधर. उमेदवारच नाही, उमेदवारच नाही. मला असं वाटतं की मागच्या भरतीमध्ये ना 2022च्या भरतीमध्ये जर मी चुकत नसेल तर 26 मार्कवाला किंवा 28, 26 किंवा 28 दोन्हीपैकी 1 मार्कवाला उमेदवार या ठिकाणी अंशकालीन लागला होता. कारण काय, उमेदवार नाही ना. उमेदवार जर नसेल तर तू किती कमी मार्क असू द्या तुला लागणार आहे. म्हणून जे आहे पदवीधर अंशकालीन जर का तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर असं समजून जा की जवळपास जे आहे 40 मार्कांचा फरक पडेल तुमचं. 40, माझा शब्द नोट करून ठेवा. ज्याही कॅटेगरीचा या ठिकाणी जे आहे सर्वसाधारण मेरिट असेल त्या सर्वसाधारण मेरिट पेक्षा किमान 40 मार्काने हे समांतर आरक्षण खाली आहे. मला असं वाटतं की माजी सैनिकांपेक्षाही जास्त फायदेशीर आहे अंशकालीन, कारण ते आता मिळत नाही, तर जुन्या लोकांसाठी होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर अनाथांचं आरक्षण जे आहे या ठिकाणी 1% हे बघा, अंशकालीनचं रिझर्वेशन कमी नाहीये, 10% आहे. त्याच्यामुळे जे आहे ना एवढ्या मार्कांचा या ठिकाणी फरक पडतो. अनाथ उमेदवारांचं या ठिकाणी दाखवलेलं आहे. अनाथ उमेदवारांसाठी 1% जागा आहे. तर अनाथ उमेदवारांचं जर का आपण समांतर आरक्षणामधला फरक सांगितला, फरक, तर तो किमान ना 5 ते 8 मार्कांपर्यंत होऊ शकेल. इव्हन आपण ते 5 ते 10 मार्क असं लमसम धरलं तरी देखील चालू शकेल. कारण अनाथ उमेदवार आता कुठे शिक्षक भरतीमध्ये थोडे थोडे पाहायला मिळतात आणि मागच्या भरतीमधूनच ना हे अनाथाचं आरक्षण वेगळं करण्यात आलंय, नाही तर ते इन्क्लूड होतं इकडे दुसरीकडे. ठीक आहे. मला असं वाटतं हे सगळं आरक्षण मी तुम्हाला या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे की अंदाजे जे आहे सर्वात जास्त आपल्याला फायदा देणारा जे काही रिझर्वेशन आहे ते एक्झॅक्टली कोणतं आहे. बाकीचं हे तर आहेच आहे. ठीक आहे, कोणत्या कॅटेगरीला किती रिझर्वेशन आहे, पण या कॅटेगरी मधलं हे जे आहे त्याच्या पोटामधलं आरक्षण आहे. हे आरक्षण देखील महत्वाचं आहे. कारण जे आहे एकूण जागा महाराष्ट्रभरामध्ये आपण म्हटलं 20,000 आल्या, 20,000 येऊन काय उपयोगाचं आहे का? नाही. माझ्या कॅटेगरीला किती आहे, माझ्या कॅटेगरीला आहे 1000 जागा, म्हणजे 1000 जागा माझ्यासाठी फायद्याच्या आहेत का? नाही. कारण काय, या 1000 पैकी 720 जागेला मी पात्रच नाहीये, पात्रच नाही. तुम्हाला कसं समजा महाराष्ट्रामध्ये 20,000 जागा आल्या,
मी आहे ईडब्ल्यूएसचा उमेदवार, तर यापैकी समजा 10,000 जागा विदाऊटच्या आहेत. आता त्या 10,000 जागांपैकी ईडब्ल्यूएसचा 10% काढला तर 1,000 जागा आहे. 1,000 जागांना मी पात्र आहे. मग 1,000 जागांना पात्र आहे त्यापैकी 72% जे आहे समांतरला आरक्षण आहे. हे गेले 720 जागा. आता उरलेल्या जागांसाठी जे आहे मी फक्त 280 जागांसाठी पात्र आहे. 20,000 जागांपैकी मी फक्त 280 जागांसाठी पात्र आहे. मग आता मला जे आहे काय करावं लागेल, फार काळजीपूर्वक जे आहे पसंतीक्रम द्यावा लागेल. माझा स्कोर जरी कमी असेल तर कुठे ना कुठेतरी जे आहे मी या ठिकाणी सिलेक्ट व्हायला पाहिजे. आणि या सगळ्या बाबींचा अभ्यास असणं खूप जास्त महत्वाचं आहे मित्र. आणि तो अभ्यास तुम्हाला व्हावा. तुमच्या शंका कुशंका जे काही डाऊट्स आहेत ते सगळे क्लिअर व्हावेत. म्हणून जे आहे आपल्याला जर मार्गदर्शन हवं असेल तर आपल्यासाठी महाराष्ट्रामधलं सर्वोत्तम मार्गदर्शन जे की तुम्हाला रजिस्ट्रेशन पासून जॉईनिंग पर्यंत सोबत राहणार आहे असं या ठिकाणी मार्गदर्शन गायडन्स बँच नावाचं मास्टर टीचर ऍप वरती उपलब्ध आहे. मला असं वाटतं तुम्ही निश्चितपणाने यामध्ये जे आहे सहभागी व्हावं. आपल्या ज्या काही शंका कुशंका आहेत त्या दूर कराव्यात. कारण आपल्या एवढ्या शिक्षणाचा फायदा जर आपल्याला घ्यायचा असेल तर आपलं अंतिम पाऊल इथून पुढचं ते अतिशय व्यवस्थितपणाने उचलायला पाहिजे. आणि तेच पाऊल उचलण्यासाठी आम्ही आमच्या परीने जे आहे पूर्ण तुम्हाला मदत करणार आहोत. आजच आपण मास्टर टीचर ॲप डाउनलोड करा आणि गायडन्स बॅच जॉईन करा. याच्या व्यतिरिक्त समांतर आरक्षणाच्या संदर्भामध्ये आणखी काही शंका कुशंका डाऊट्स प्रश्न असतील नक्की व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि बाकी तुम्हाला आणखी या व्हिडिओच्या संदर्भामध्ये काही विचारायचं असेल मतं व्यक्त करायची असेल व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करू शकता. या व्हिडिओला लाईक करा आणि इतर उमेदवारांपर्यंत आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत याला शेअर करत चला. शक्य झालं तर हाईप करत चला. कारण त्याच्यामुळे जे आहे ना थोडंसं व्हिडिओ जे आहे व्हायरल व्हायला मदत होते.